मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलं आहे. तर आता इकडे जी मंजू आहे, मंजू सत्यन ते आता त्या माणसाचं लोकेशन त्यांना सापडतं आणि त्या लोकेशनवरती यायला निघतात आणि ते तिथे येत असतात. आणि त्या लोकेशनवर आल्यावर इकडे जो आर्यन आहे तो आर्यन त्या भारती मावशींना त्रास देत असतो आणि तो त्यांना खूप त्रास देत असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला सोडणार नाही मी भारती मावशी, असं म्हणत असतो. सत्यन मंजू त्या लोकेशनवर येतात. ते दोघे बाहेर थांबतात. सगळे त्यांच्यासोबत असतात. सत्याचे मित्र, मंजूचे जे हवालदार असतात ते, परत जयदीप ते सगळेजण असतात. ते सगळेजण तिथे येतात आणि सत्यन इकडे सगळीकडे शोधतात त्या लोकेशनवर, पण त्यांना कोणी सापडत नाही. तेवढ्यात ते आता तिथे जे हे आहे गोडाऊन, तिथे जातात. त्या गोडाऊनजवळ मंजू त्या याचं दुकान असतं, दुकानासमोर जातात आणि ते ऐकत असतं. मंजू ऐकत असते. तर तिथे भारती मावशीचा आवाज येतो. तेवढं ती सत्यला त्यांना बोलवते. सत्य येतो, म्हणतो वाघमारे काय झालं. तर मंजू म्हणते सत्य इथे ऐक ना. तर सगळेजण तिथे येतात. सगळेजण ऐकत असतात. इकडे आतमध्ये जो आर्यन आहे तो मम्मीचा त्यांना म्हणत असतो, ज्या हे आहेत ना भारती मावशी, त्यांना म्हणत असतो की हे बघा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे भारती मावशी. तुम्ही अजिबात असं करू नका. तुम्ही सत्याची मंजू म्हणू नका. मंजू माझी आहे आणि तुम्हाला वर पाठील नाही तर मी. हे बघा, मंजूला माझा एक निरोप द्याल ना तुम्ही भेटल्यावरती. अगं मंजू, सत्याचं तुझ्यावर खूप, त्या माणसाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू त्याच्यासोबत लग्न कर असं सांगशाल ना तुम्ही तिला. अहो माझं खरंच खूप प्रेम आहे माझ्या मंजूवरती. त्या सत्याला सोडून दे असं सांगा तुम्ही भारती मावशी. भारती मावशी म्हणतात मी नाही सांगणार असं काही. तेवढ्यात आता तिथे सत्यन ते बाहेर ऐकत असतात. तेवढ्या तिथे जो हवालदार असतो त्याचा फोन अचानक वाजतो. फोन वाजल्यावरती त्या माणसाला आतमध्ये आवाज जातो. सत्यन त्याच्यावर खूप चिरडतात, पण आता तो काय ऐकत नाही. त्याचा फोन बंद करतो. पण इकडे आर्यनला कळतं आणि आर्यन ते सगळे बघतो. तर आर्यन म्हणतो कोणीतरी आलंय बाहेर, शांत बसा असं करतो भारती मावशीला. आणि तो बघतो तर त्या शटर काढून त्याला दिसतं की कुणाची तरी पाय दिसतात सगळ्यांची त्याला. तो म्हणतो की सगळे आले तिथे तुम्हाला सोडवण्यासाठी आणि तो तिथून पळून जातो. आणि भारती मावशी जे असतात ते लटकवलेले असतात. आणि आता सत्यदाराच्या फोडून आतमध्ये येतो. आतमध्ये आल्यावरती तिथं फक्त त्याला भारती मावशी दिसतात. ते भारती मावशीला सोडवतात वगैरे आणि त्यांना खाली बसवतात. आणि ते जयदीपला म्हणतात जयदीप तुम्ही इथे थांबा, आम्ही बघून येतो माणसाला. आणि सत्यन तिथे माणसाला बघायला बाहेर जातात. आणि इकडे ते आतमध्ये थांबतात भारती मावशीजवळ. भारती मावशी पाणी पाणी करत असतात, त्यांना पाणी देतात. सत्यान ते सगळीकडे शोधतात, पण त्यांना कुठंच तो आर्यन सापडत नाही. तो पळून जातो. तर इकडे आता ते सगळेजण पुन्हा भारती मावशीकडे येतात. मंजू म्हणते सत्य आपण भारती मावशीकडे लक्ष द्यायला हवं, चल आपण भारती मावशीकडे जाऊ असं म्हणतात. आणि भारती मावशीकडे येतात. भारती मावशीकडे आल्यावरती भारती मावशीला म्हणतात बरं वाटतं का भारती मावशी. भारती मावशीला पाणी वगैरे देतात. आणि आता भारती मावशीला ते तिथून घेऊन जातात. भारती मावशीला सत्य मंजू म्हणते चल आपण पोलीस स्टेशनला घेऊन जाऊयात. आणि भारती मावशीला घेऊन ते पोलीस स्टेशनला येतात. तिथे बसवतात. भारती मावशीला शांत करतात. त्यांना पाणी ते देतात. त्यांना ते रक्तन ते पुसतात. मंजू म्हणते असे भारती मावशी अहो कस काय तुम्हाला तो भेटला तो, आणि कसं काय नेलं तुम्हाला त्यांनी. तर आता भारती मावशी म्हणतात अगं मंजू तुम्ही खूप सावध राहा. खूप चालाक माणूस आहे, त्यांनी मला फसून नेलं. माझ्या पोरीची डिलिव्हरी करायची नातीची, मला म्हटला, मला घेऊन गेला. तिथे आतमध्ये रेकॉर्डिंग चालू ठेवली. मला तिथे आतमध्ये नेलं. मी आतमध्ये गेल्यावर तिने मला डोक्यात मारलं आणि बांधून ठेवलं. हे सगळं घडलेलं भारती मावशी मंजूला सत्याला त्यांना सांगतात. तर तो खूप चालाक आहे सत्या, तू त्या माणसापासून सावध राहा असं भारती मावशी सत्याला सांगतात. तर इकडं आता जो आर्यन आहे तो घरी येतो. सगळं फेटान ते फेकून देतो आणि खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की या सत्याला मी सोडणार नाही आता असं म्हणतात. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.